राष्ट्रवादी व काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सूरज वाजगे यांनी नवरात्र व कोजागिरीचे औचित्य साधून नुकतेच कोण बनणार नारायणगावचे होम मिनिस्टर हा खास महिलांसाठी कार्यक्रम ठेवला होता। या कार्यक्रमात महिलांसाठी आकर्षक बक्षिसे देखील ठेवण्यात आली होती। याशिवाय या कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या नारायणगावातील प्रत्येक महिला भगिनींना श्री क्षेत्र वणी येथील सप्तशृंगी देवीचे दर्शन मोफत करविण्याचा संकल्प केला होता। या अनुषंगाने रविवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास मुक्ताई देवीची आरती करून व दर्शन घेऊन सुमारे 1000 महिला श्री क्षेत्र वणी येथे रवाना झाल्या। या प्रसंगी माजी सरपंच योगेश पाटे, नारायणगाव येथील सरपंच पदाच्या उमेदवार डॉ. शुभदा वावळ, राष्ट्रवादी व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सूरज वाजगे, माजी ग्रामपंचायत सदस्या अंजली खैरे, अमर भागवत, अमित कोराळे, सोनल वाजगे, माधवी वाजगे, रोहन वाजगे, कृष्णा वाजगे, विघ्नहर वाजगे, चेतन पाटे, गौतम जांभळे, साई फाफाळे, अनिकेत वाजगे, प्रथमेश वाणी, धनेश वारुळे, राजेश गावडे, नवनाथ परदेशी, भरत भुजबळ तसेच हजारो महिला भगिनी उपस्थित होत्या। यावेळी डॉ. शुभदा वावळ यांनी श्री क्षेत्र वणीला जाणाऱ्या सर्व महिलांना दर्शनासाठी तसेच प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या। माजी सरपंच योगेश पाटे यांनीही सूरज वाजगे यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या। दरम्यान ऐन निवडणुकीच्या तोंडावर नारायणगावातील महिलांना देवदर्शन घडविल्यामुळे पॅनल प्रमुख माजी सरपंच योगेश पाटे, संतोष नाना खैरे, संतोष वाजगे, अॅडव्होकेट राजेंद्र कोल्हे, अनिल दिवटे यांच्या श्री मुक्ताबाई हनुमान ग्राम विकास पॅनलचे पारडे जड झाले असल्याचे बोलले जात आहे। याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत। आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात। आपण प्रत्येक महिला भगिनीस सप्तशृंगी वणी देवीचे दर्शन आयोजित केलं होतं आणि खऱ्या अर्थानं त्याला फारबा दिलं बाबू आणि डॉ. शुभदा वहिनींनी निश्चितपणे या सगळ्या आपल्या नारायणगावातील महिला भगिनींना सगळ्यांना वणीचं दर्शन देण्यासाठी, कारण 3.5 शक्तीपीठापैकी एक जागरूक देवस्थान आपल्या सगळ्या महिला भगिनींना परिचित आहे। निश्चितपणे खरं तर सांगायचं जर झालं तर नवरात्रीचा उत्सव अत्यंत आनंद आणि उत्साह त्या ठिकाणी पार पडला। या सगळ्या राजकीय वातावरणातून, निवडणुकीच्या वातावरणातून आम्हाला कुठेतरी वाटतं की या महिला भगिनींना आपला आनंद दिला पाहिजे, म्हणून आपण खऱ्या अर्थानं होम मिनिस्टरचा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडला आणि एक चांगल्या पद्धतीचा त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद तुम्ही सगळ्या महिला भगिनी त्या ठिकाणी दिला। त्याबद्दल मी खऱ्या अर्थानं तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो, कारण तुमच्यावर तो कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला। अनेकांना त्या ठिकाणी बक्षिसे मिळाली, काहींना राहिली पण असेल, पण चांगल्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी होम मिनिस्टरचा कार्यक्रम त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने गेम्स असेल, खेळ असेल, चांगल्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी सादर केले। मी निश्चितपणे तुमचे आभार व्यक्त करताना खऱ्या अर्थानं प्रत्येक महिला भगिनी लक्ष्मी सरस्वतीचा अवतार आहे, वेळपणाचा दुर्गेचा पण अवतार आहे। त्याच्यामुळे या खऱ्या अर्थानं नवदुर्गेचा अवतार निश्चितपणे आपलीच आई असेल, आपलीच ताई असेल, आपलीच आजी असेल, हेच खऱ्या अर्थानं नवदुर्गेचा अवतार आहे। मी निश्चितपणे तुमचा आदर राखतो